नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज मी अतिशय झटपट अशी अंडा मॅगी कशी बनवायची याची रेसिपी शेअर केलेली आहे। त्यासाठी मी 4 अंडी घेतलेली आहेत व त्यानंतर तुम्हाला मॅगीचे 3 पॅकेट घ्यायचे आहेत। मोठं पॅकेट असेल तर अशा 3 क्यूब घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्यासोबत येणारा मसाला पण आपण वापरणार आहोत। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे, अर्धी वाटी कोथिंबीर, एक मोठा पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे, टोमॅटो आपल्याला पिकलेलाच घ्यायचा आहे व 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत। आता सर्वप्रथम आपण अंडी फ्राय करून घेणार आहोत। तर आपण कांदा घेतलेल्यापैकी 2 चमचे कांदा आपल्याला तेलामध्ये घालायचा आहे। तेल मी अर्धा चमचा घेतला आहे व कांदा आपल्याला छान ब्राऊन रंगावरती फ्राय करून घ्यायचा आहे। यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे व त्यानंतर आपण घेतलेली अंडी यामध्ये फोडून घालायची आहेत। यामध्ये मिरची पावडर, हळद काहीही न वापरता ही अंडी आपण फ्राय करून घेणार आहोत। तर मॅगी बनवताना सगळ्यात अगोदर ही स्टेप करायची आहे। तर पहा, लगेचच आपली अंडी फ्राय झाली आहेत, साईडला ठेवून देऊया। तर मोठ्या कढईमध्ये मी अंदाजे 3 मोठे चमचे तेल घेतलं आहे। तेल तुम्ही कमी जास्त करू शकता व आपण घेतलेला कांदा यामध्ये घालायचा आहे व कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा परतल्यानंतर यामध्ये घालायच्या आहेत आपण बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या व मिरच्या थोड्याशा परतल्यानंतर यामध्ये घालायचा आहे टोमॅटो। तर टोमॅटो आपल्याला इथे पिकलेलाच घ्यायचा आहे, यामुळे चव छान येते मॅगीला। व हे लवकर परतण्यासाठी यामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ। मीठ खूप जास्त घालू नका, मॅगीच्या मसाल्यामध्ये देखील मीठ असतं। त्यानंतर 1 चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद व यानंतर आपण घेतलेला मॅगी मसाला, पॅकेटसोबत जो मसाला येतो तोच वापरायचा आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तुमच्याकडे जर मॅप्को वाटाणा असेल किंवा हिरवा वाटाणा असेल तर तुम्ही यामध्ये नक्कीच घालू शकता। तर आता मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण घेतलेले मॅगीचे क्यूब घालायचे आहेत। तर एक मी थोडंसं हाताने कुस्करून घालणार आहे व बाकीचे आहे तसेच घालायचे आहेत। यामध्ये आपण उकळून घेतलेलं पाणी घालायचं आहे। तर इथं मी 3 ग्लास पाणी उकळून घेतलं आहे। पाणी आपल्याला गरमच वापरायचं आहे, यामुळे मॅगी लवकर शिजली जाईल व चिकट होणार नाही। तर ग्लास मध्यम आकाराचा होता, खूप जास्त पाणी घालू नका। जर तुम्हाला यापेक्षा थोडीशी ड्राय मॅगी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता। आता हे घातलेली मॅगी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे व 1.5 ते 2 मिनिटं ही मॅगी मी शिजवून घेतली। यानंतर फ्राय केलेली अंडी यामध्ये घालायची आहेत व अंडी घातल्यानंतर परत याला 1 ते 1.5 मिनिटं शिजवून घेणार आहे। खूप जास्त वेळ मॅगी शिजवायची नाही, नाहीतर तिचा लगदा होतो। अंडी घातल्यानंतर याला शिजवणं गरजेचं आहे, यामुळे अंड्याची चव मॅगीमध्ये छान उतरते। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चीज घालू शकता किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता। तर पहा, अशा प्रकारे तयार झाली आपली अंडा मॅगी। अतिशय झटपट तयार होते व 4 ते 6 महिन्यातून एकदा ही मॅगी ट्राय करून बघायला काहीही हरकत नाही। तसं तर आपण मुलांना रोज मॅगी देत नाही, पण कधीतरी ठीक असतं खाण्यासाठी। तर आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर चवीला अतिशय जबरदस्त लागते, तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर अशी मॅगी करताना, मॅगी शिजवताना यामध्ये कच्ची अंडी अजिबात घालू नका, चवीला अजिबात चांगली लागत नाही। तर मी इथं दिलेली रेसिपी नक्की ट्राय करा। नवशिके किंवा ज्यांना स्वयंपाक येतच नाही त्यांना किंवा बॅचलर मुलं मुली यांच्यासाठी अत्यंत सोपी रेसिपी आहे। नक्की ट्राय करा व जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।